कधी असा विचार मनात आलाय का हं. की मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी एखाद्या डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टरांनी बालपणातल्या आठवणी किंवा भावनांबद्दल विचारण्याऐवजी चक्क खिशातून एक मोजपट्टी काढायची. हो, अगदी तेच. आणि ती टेप काढून छातीची रुंदी किंवा पोटाचा घेर मोजायला सुरुवात करायची. बापरे! आजच्या काळात हे ऐकायला अत्यंत विचित्र आणि हास्यास्पद वाटतं ना. खरे. पण आजच्या या सखोल विश्लेषणात आपण ज्या ऐतिहासिक स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यानुसार म्हणजे 1920च्या दशकात हे अजिबात हास्यास्पद मानलं जात नव्हतं. मुळीच नाही. आज आपण जर्मन मानसोपचारतज्ञ अर्नेस्ट क्रेचमर यांच्या संविधानवादी दृष्टिकोनावर म्हणजेच त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनल अप्रोचवर आधारित नोंदी उलगडून पाहणार आहोत. एखाद्याच्या शरीराची ठेवण बघून त्याच्या मानसिक आजारांचा अंदाज लावणं ही संकल्पनाच प्रचंड कुतूहलजनक आहे. मी तर खूप उत्सुक आहे. हो, आणि यामागे ना तत्कालीन वैद्यकीय जगताची एक विशिष्ट विचारसरणी होती. म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला आजच्यासारखं जनुकशास्त्र किंवा काय म्हणतात त्याला जेनेटिक्स आणि मेंदूतल्या रसायनांबद्दल फारशी माहिती नव्हती. अच्छा, म्हणजे आधुनिक विज्ञान तेव्हा बाल्यावस्थेत होतं. अगदी बरोबर. म्हणूनच क्रेचमर यांनी माणसांच्या शरीररचनेचे मुख्य 4 प्रकारात वर्गीकरण केलं. त्यांचा हा दृष्टिकोन केवळ वरवरचा अंदाज नव्हता, तर मानवी शरीर आणि मानवी मन या एकाच जैविक प्रक्रियेच्या 2 बाजू आहेत या सिद्धांतावर तो आधारित होता. म्हणजे शरीर आणि मन वेगळं नाहीच? त्यांच्या मते तरी नाही. शरीराची जडणघडण करणाऱ्या ज्या अंतर्गत यंत्रणा आहेत, मग त्या ग्रंथी असोत किंवा हार्मोन्स, त्याच यंत्रणा व्यक्तीच्या विचार करण्यावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवतात, असा तो विचार होता. हा का घडतं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तो एक ऐतिहासिक प्रयत्न होता. हे खूपच रंजक आहे, कारण आपल्या सिनेमांमध्ये किंवा पॉप कल्चरमध्ये आजो आपण माणसांच्या शरीरावरून त्यांचे साचे ठरवतोच ना? हो ना, अगदी सहजपणे आपण लोकांना जज करतो. तर आपण क्रेचमर यांनी सांगितलेल्या पहिल्या प्रकारापासून सुरुवात करूया. हा पहिला प्रकार आहे अस्थेनिक, ज्याला काही ठिकाणी लेप्टोसोमॅटिक असंही म्हटलंय. हो. या प्रकारच्या लोकांची शारीरिक लक्षणे खूप स्पष्ट आहेत स्रोतांमध्ये. अरुंद खांदे, सपाट छाती, उंच, बारीक शरीर आणि कमकुवत स्नायू. अगदी एखाद्या रहस्यमयी सिनेमातल्या एकांतवासी आणि उदास खलनायकासारखेच. खरंच की. आणि त्यांच्या स्वभावाबद्दल क्रेचमरची निरीक्षणे सांगते की हे लोक अत्यंत लाजाळू, एकलकोंडे, अंतर्मुख आणि खूप भावनाशील असतात. ते सहजासहजी लोकांची मिसळत नाहीत. आणि इथेच न खरी गोम आहे. क्रेचमरने याला एक प्रकारचा शारीरिक आणि मज्जासंस्थेचा नाजूकपणा मानलं. या अस्थेनिक प्रकारातील सर्वात गंभीर वैद्यकीय निरीक्षण म्हणजे त्यांचा स्किझोफ्रेनिया या आजाराकडे असलेला कल. एक मिनिट, स्किझोफ्रेनिया एवढा गंभीर आजार? हो. क्रेचमरच्या मते ज्या जैविक प्रक्रियांमुळे या व्यक्तींच्या स्नायूंची पुरेशी वाढ होऊ शकली नाही, त्याच प्रक्रियांमुळे त्यांची मज्जासंस्था देखील अत्यंत संवेदनशील राहिली. अच्छा, म्हणजे बाहेरून येणारे ताणतणाव सहन करण्याची क्षमता यांच्यात कमी असते असं म्हणायचंय का? अगदी तेच. त्यामुळे ते स्वतःच्याच एका काल्पनिक कोशात माघार घेतात आणि तिथूनच स्किझोफ्रेनियाचा धोका सुरू होतो असं त्यांचं म्हणणं होतं. पण म्हणजे इथे मला थोडं थांबावंसं वाटतं. केवळ एखादी व्यक्ती सडपातळ आहे, ती एकलकोंडी आहे, म्हणून तिला स्किझोफ्रेनिया होऊ शकतो, हे म्हणणं थोडं अतिशयोक्तीचं वाटत नाही का? आजच्या काळात तो नक्कीच एक मोठा तर्कदोष वाटतो. पण स्वतःला एकदा 1920च्या दशकातल्या एखाद्या मनोरुग्णालयाच्या वातावरणात कल्पून बघा, जिथे क्रेचमर रोज शेकडो गंभीर मनोरुग्णांचं निरीक्षण करत होते. बरोबर. त्यांना तिथे असलेल्या स्किझोफ्रेनियाच्या बहुतांश रुग्णांमध्ये हा अस्थेनिक शारीरिक साचा सातत्याने दिसून आला. ते सरसकट सर्वांना नियम लावत नव्हते, तर एका धोक्याबद्दल म्हणजेच वल्नरेबिलिटीबद्दल बोलत होते. आणि हा धोका समजून घेण्यासाठी स्किझोफ्रेनिया म्हणजे नक्की काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा केवळ वेडेपणा नाही, तर तो एक सायकॉटिक डिसऑर्डर आहे. हो. सोप्या शब्दात सांगायचं तर मेंदूतील माहितीवर प्रक्रिया करणारी यंत्रणाच यात कोलमडून पडते. वास्तवाशी पूर्णपणे नातं तुटतं. आणि हे केवळ पुस्तकात वाचल्यासारखं वाटू नये म्हणून आपण हे समजून घेऊया की रुग्णासाठी तो अनुभव कसा असतो. स्रोतांमध्ये याचे जे 4 मुख्य प्रकार दिले आहेत ते ऐकूनच एखाद्या व्यक्तीच्या आत चाललेल्या भयानक संघर्षाची जाणीव होते. नक्कीच. हे प्रकार म्हणजे आजाराचे वेगवेगळे चेहरे आहेत. पहिला म्हणजे पॅरानॉइड प्रकार. ज्यामध्ये मेंदूची धोक्याची सूचना देणारी यंत्रणा बिघडते, हो ना?
हो, ती यंत्रणा अतिसंवेदनशील होते. यात व्यक्तीला सतत कोणीतरी आपला पाठलाग करत आहे किंवा आपलेच कुटुंबीय विष देत आहेत असा तीव्र संशय येतो. बापरे. आणि दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार मेंदूच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागाशी संबंधित आहे, ज्याला कॅटाटोनिक म्हणतात. यात मज्जासंस्थीचा गोंधळ उडतो. रुग्ण एकतर आपले शरीर एखाद्या पुतळ्यासारखे तासनतास पूर्णपणे स्थिर ठेवतो, म्हणजे साधी पापणीही हलत नाही. अगदी तसंच, किंवा मग अचानक अतिशय वेगाने आणि विचित्र हालचाली करू लागतो. हे ऐकतानाच अंगावर काटा येतोय. और तिसरा प्रकार जो डिसऑर्गनाइज्ड है, वो विचारांच्या पूर्णपणे विस्कळीत होण्याशी संबंधित आहे, बरोबर? हो, व्यक्ती पूर्णपणे असंगत बोलते, वाक्यांचा अर्थ लागत नाही आणि भावनांचा ताळमेळ सुटतो. म्हणजे एखाद्या अत्यंत दुःखाच्या प्रसंगी हा रुग्ण अचानक हसू शकतो? हो, कारण मेंदूला प्रसंग आणि भावना यांची सांगड घालताच येत नाही. आणि चौथा प्रकार म्हणजे अवशिष्ट किंवा रेसिज्युअल प्रकार, जिथे आजाराचा अत्यंत उग्र टप्पा ओसरलेला असतो, पण राग, उत्साह किंवा आनंद अशा भावना व्यक्त करण्याची क्षमताच रुग्ण हरून बसलेला असतो. हे सर्व अनुभव एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात: वास्तवाशी तुटलेलं नातं. यात रुग्णांना भ्रम होतात, म्हणजे नसलेले आवाज ऐकू येतात जे त्यांना काहीतरी कमांड देत असतात. आणि विभ्रम किंवा विल्युजन्स होतात, जिथे अत्यंत अवास्तव समजुतींवर त्यांचा ठाम विश्वास असतो. पण इथेच आधुनिक विज्ञान क्रेचमरच्या शरीर म्हणजेच नियती या विचाराला छेद देतं. कारण क्रेचमरच्या काळात या अस्थेनिक रुग्णांना त्यांच्या शरीररचनेचा शाप मानून मनोरुग्णालयात सोडून दिलं जायचं. खरे, पण आज आपल्याकडे जी बहुआयामी उपचार पद्धती आहे ती खूप आशादायी आहे. आज आपण 4 मुख्य स्तंभावर आधारित उपचार पद्धती वापरतो, ज्यामध्ये पहिला स्तंभ म्हणजे औषधोपचार. अगदी मेंदूत जेव्हा डोपामाइन आणि सेरोटोनिन या रसायनांचं प्रमाण बिघडतं तेव्हा हे भ्रम निर्माण होतात. औषधं हे रासायनिक संतुलन पुन्हा प्रस्थापित करतात. त्यानंतर येतो दुसरा स्तंभ, मानसोपचार किंवा सायकोथेरपी. म्हणजे औषधांनी मेंदू शांत झाल्यावर रुग्णाला त्याचे भरकटलेले विचार पुन्हा वास्तवाशी जोडण्यास मदत केली जाते. हो, आणि हे करत असताना रुग्णाला एका सुरक्षित वातावरणाची गरज असते. म्हणूनच तिसरा स्तंभ म्हणजे कौटुंबिक आणि सामाजिक आधार. आणि चौथा स्तंभ म्हणजे पुनर्वसन, जिथे रुग्णाला पुन्हा एकदा सामान्य सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात परत आणण्यासाठी मदत केली जाते. बरोबर. एकंदरीत एका सडपातळ शरीररचनेचा या भयानक आजाराशी जोडला गेलेला संबंध आणि त्यावरील आधुनिक उपचार पाहिल्यानंतर मला एक प्रश्न पडतोय. कोणता? जर नाजूक शरीररचना असलेल्यांचा मेंदू असा वास्तवापासून तुटू शकतो, तर जे लोक शारीरिकदृष्ट्या अत्यंत मजबूत आहेत त्यांचं काय? त्यांच्या मेंदूवर याचा कसा परिणाम होतो? याच कुतूहलातनं क्रेचमरने त्याच्या दुसऱ्या प्रकाराचं निरीक्षण केलं, तो म्हणजे ॲथलेटिक प्रकार. अच्छा, म्हणजे तीच मजबूत शरीरयष्टीची लोकं ज्यांची आपण मगाशी चर्चा करत होतो. संतुलित उंची, भरीव छाती, ठोस स्नायू, एखादा ॲक्शन हिरोसारखे. हो, अगदी तसेच. आणि शारीरिक रचनेतून दिसणारा हा मजबूतपणा त्यांच्या मानसिक लक्षणांमध्येही झळकतो. ते धाडसी, उत्साही, आक्रमक आणि प्रचंड चिकाटी असणारे असतात. पण इथेच एक विरोधाभास पाहायला मिळतो जो मला स्रोतांमध्ये वाचून खूप आश्चर्यकारक वाटला. काय होतं ते? म्हणजे बाहेरून अतिमजबूत दिसणारे हे लोक मानसिक पातळीवर एका वेगळ्याच धोक्याच्या छायेत असतात. क्रेचमरच्या मते या ॲथलेटिक प्रकारच्या लोकांमध्ये एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार किंवा फिट्स येण्याच्या आजाराकडे झुकण्याची प्रवृत्ती जास्त असते. हो, हे थोडं विचित्र वाटतं सुरुवातीला. तेच ना, हे कसं शक्य आहे? मजबूत शरीर असलेल्या व्यक्तीचा मेंदू अचानक असं कसा कोलमडून पडतो? क्रेचमरच्या दृष्टिकोनात याचं उत्तर दडलंय. ज्याप्रमाणे अस्थेनिक शरीरात मज्जासंस्था नाजूक असते, तशी ॲथलेटिक प्रकारात मज्जासंस्था कमकुवत नसते, पण ती अत्यंत तीव्र असते, म्हणजे हायली रिॲक्टिव्ह असते. स्नायूंना प्रचंड ताकद पुरवण्यासाठी त्यांच्या मज्जासंस्थेमध्ये ऊर्जेचा जो प्रवाह असतो तो कधीकधी नियंत्रणाबाहेर जातो. एपिलेप्सी हा मुळात मेंदूतील मज्जातंतूंच्या अचानक आणि अनियंत्रित इलेक्ट्रिकल डिस्चार्जचा परिणाम आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एका अत्यंत शक्तिशाली मशीनमध्ये अचानक होणारा शॉर्ट सर्किट. अगदी चपखल उदाहरण दिलं. क्रेचमरला असं वाटलं की ज्या शारीरिक प्रवृत्तीमुळे एवढे बळकट स्नायू तयार होतात, तीच प्रवृत्ती मेंदूतील या अचानक होणाऱ्या इलेक्ट्रिकल वादळांनाही कारणीभूत ठरू शकते. हे विश्लेषण खराच खूप वेगळा दृष्टिकोन देत आहे. म्हणजे बाहेरून दिसणारी ताकद ही आतून असणाऱ्या एखाद्या छुप्या स्पार्कची पूर्वसूचना असू शकते. हो ना.
तर ॲस्थेनिक आणि ॲथलेटिक हे दोन्ही टोकाचे प्रकार आपण पाहिले. पण सामान्य आयुष्यात आपल्याला या दोन्ही टोकांच्या पलीकडे असणारे अनेक लोक दिसतात, जे ना खूप सडपातळ असतात, ना खूप पिळदार. आणि म्हणूनच क्रेचमरने तिसरा प्रकार मांडला, पायनिक प्रकार. पायनिक प्रकार म्हणजे ती शरीररचना जिथे शरीर जाडसर, बुटके आणि गोलसर असते. मान लहान असते आणि पोट थोडं पुढे आलेलं असतं. हो, आणि त्वचा अतिशय मऊ असते. त्यांच्या स्वभावाबद्दल बोलायचं तर ते अतिशय सामाजिक, गप्पिष्ठ आणि खूप भावनाशील असतात. म्हणजे अगदी आपल्या सांताक्लॉजसारखे गोलसर शरीर असलेले आणि प्रचंड आनंदी. हो, पण या पायनिक रचनेचा आणि मानसिक आजाराचा संबंध जोडताना क्रेचमरने एक रंजक जैविक दुवा शोधला. त्यांच्या मते शरीरात चरबी साठवण्याची प्रवृत्ती आणि भावनांची तीव्रता यांचा थेट संबंध आहे. हा आनंद केवळ एका नाण्याची एक बाजू आहे, त्यांच्यात चटकन रागवण्याची आणि तितक्याच पटकन शांत होण्याचीही प्रवृत्ती असते. आणि इथूनच त्यांच्यातील मानसिक धोक्याचा उगम होतो, ज्याला क्रेचमरने मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस म्हटले, बरोबर? हो, ज्याला आज आपण बायपोलर डिसऑर्डर म्हणतो. पायनिक शरीराची चरबी साठवण्याची जी चक्रीय प्रक्रिया असते, सायक्लिकल प्रोसेस, तीच चक्रीय प्रक्रिया त्यांच्या भावनांच्या चढोतारातही दिसून येते. म्हणजे ज्या वेगाने शरीरातील ऊर्जेचे प्रमाण बदलते, त्याच वेगाने त्यांच्या भावनाही बदलतात. अगदी बरोबर. कधी ते मेनियाच्या टप्प्यात असतात, प्रचंड उत्साह, झोप न लागणं, सतत काहीतरी करत राहण्याची धडपड, तर काही काळानंतर ते अचानक डिप्रेसिव्ह टप्प्यात कोसळतात. जिथे खोल निराशा येते आणि ऊर्जा पूर्णपणे संपल्यासारखी वाटते. शारीरिक मऊपणा आणि भावनिक अस्थिरता यातील हा संबंध खरोखरच खूप चर्चेचा विषय ठरला होता. हो. आता आपण 3 अतिशय स्पष्ट साचे पाहिले, पण जगातल्या प्रत्येक माणसाला या 3च डब्यांमध्ये टाकता येणार नाही. मुळीच नाही. काही लोक असेही असतात ज्यांचं शरीर यापैकी कोणत्याही एका व्याख्येत बसत नाही. त्यांच्यासाठी क्रेचमरने चौथा प्रकार सांगितला, डिस्प्लास्टिक प्रकार. हे वर्णन वाचताना मला एका विसंगत गोष्टीची आठवण आली. कोणती गोष्ट? समजा आपण एखादी गाडी बनवली जिचे इंजिन ट्रॅक्टरचे आहे, चाके स्पोर्ट्स कारची आहेत आणि स्टेअरिंग एखाद्या सायकलचे आहे. बापरे. बाहेरून पाहताना हे जितकं असामान्य आणि विसंगत दिसतं, त्याचं आतलं कामही तितकंच अनिश्चित असणार ना. हे साधर्म्य या प्रकाराला अचूकपणे स्पष्ट करते. डिस्प्लास्टिक प्रकारातील व्यक्तींची शरीरयष्टी अशीच असमान असते. शरीराचा काही भाग प्रचंड विकसित असतो, तर काही भाग अगदी कृश राहून जातो. आणि याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर कसा होतो? ज्याप्रमाणे त्या विसंगत गाडीचा वेग किंवा नियंत्रण कधीही बिघडू शकतं, तसंच या लोकांच्या स्वभावाचं असतं. तो अत्यंत अनिश्चित असतो. कधी ते प्रचंड अंतर्मुख होतात, तर कधी अचानक बहिर्मुख. त्यांच्यात मानसिक अस्थिरतेची पातळी सर्वात जास्त असते. इथेच खऱ्या अर्थाने या संपूर्ण सिद्धांताला एका पारड्यात तोलण्याची वेळ येते. आपण ही 4ही प्रकार पाहिले, पण मला सतत एक विचार सतावतोय की 20व्या शतकाच्या सुरुवातीला मांडलेला हा विचार आजच्या प्रगत विज्ञानाच्या कसोटीवर खरंच टिकतो का? याचं मूल्यमापन करताना आपल्याला दोन्ही बाजू पाहाव्या लागतील. वैशिष्ट्यांचा विचार केला तर हा सिद्धांत मानसशास्त्राच्या इतिहासात महत्त्वाचा आहे, कारण तोपर्यंत मन आणि शरीर या 2 वेगळ्या गोष्टी मानल्या जात होत्या. म्हणजे शरीर आणि व्यक्तिमत्व यांना जोडणारी ती एक प्रारंभिक मांडणी होती. हो, शारीरिक रचनेवरून संभाव्य मानसिक धोक्यांचा अंदाज लावण्याचा हा दृष्टिकोन त्या काळात खूप धाडसी होता. पण आणि हा एक प्रचंड मोठा पण आहे. या सिद्धांताची सर्वात मोठी मर्यादा हीच आहे की जगातील अब्जावधी लोक केवळ या 4 साच्यांमध्ये कसे बसू शकतील. बरोबर. आणि म्हणूनच आजचं विज्ञान याला मर्यादित समर्थन देतं. आजचं न्यूरोप्लास्टिसिटीचं विज्ञान हे सिद्ध करतं की आपला मेंदू केवळ जन्मतः मिळालेल्या शरीररचनेचा गुलाम नसतो. खरे, आधुनिक विज्ञानानुसार व्यक्तिमत्व हे फक्त आपल्या शरीरावर अवलंबून नसतं, त्यावर आपल्या सभोवतालचं वातावरण, झालेले संस्कार, शिक्षण आणि आपले वैयक्तिक अनुभव यांचा प्रचंड मोठा प्रभाव असतो. अगदी बरोबर. शरीर म्हणजे सर्वस्व नव्हे. एक अत्यंत सडपातळ माणूस जो क्रेचमरच्या मते एकलकोंडा असायला हवा, तो प्रत्यक्षात हजारो लोकांना प्रेरित करणारा एक उत्तम नेता असू शकतो. हो, आणि एखादा ॲथलेटिक, धिप्पाड माणूस अत्यंत शांत आणि संवेदनशीलही असू शकतो. म्हणूनच सर्व स्रोतांमधील माहितीचे एकत्रीकरण केल्यावर आपण ह्या निष्कर्षावर पोहोचतो की क्रेचमरची ही उपपत्ती अंतिम सत्य नाहीये. हो, ती आपल्याला एका जुन्या काळाची आणि वैद्यकीय शास्त्राने अज्ञानाकडून विज्ञानाकडे केलेल्या वाटचालीची सफर घडवते. पण आजच्या जगात माणसांना केवळ त्यांच्या बाह्यरूपावरून जज करणं चुकीचंच ठरतं.
या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया, पण याचा समारोप करताना मला एक विचार समोर ठेवायचा आहे. आपण पाहिलं की क्रेचमरने जाड लोकांना भावनाशील आणि सडपातळ लोकांना अंतर्मुख मानलं. आजच्या विज्ञानाने हे सिद्ध केले की शरीराच्या आकारावरून स्वभाव ठरत नाहीये. तरीही आजही समाज जाड, बारीक किंवा धिप्पाड लोकांना विशिष्ट स्वभावाचे गृहीत धरून त्यांच्याशी तसाच व्यवहार का करतो? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. जाड माणूस म्हणजे तो सिनेमातल्या पात्रांसारखा विनोदीच असेल आणि बारीक माणूस म्हणजे तो संशयी किंवा भित्राचा असेल, असं आजही का मानलं जातं? जर हे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे, तर आपल्या मेंदूला माणसांना केवळ त्यांच्या शरीरावरून अशा विशिष्ट कप्प्यात टाकण्याची सवय का लागली असावी? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.